श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। त्याच्या पुढे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा। हृदयात भगवंताला साठवलं म्हणून धन्य ते आरण। रत्नाची ती नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माणियाचा सावता सागर, प्रेमाचे आगर। हृदयात भगवंताला साठवलं। तुकोबाराय सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी, आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवावं। साठवायचं याचा अर्थ देव नाही का? एका वेळेला एका गुरुजीनं शिक्षकानं मुलाला सांगितलं, जा म्हणे बाळ्या, वरच्या रूम मध्ये ऑफिस मध्ये एक लोखंडाचं कपाट आहे म्हणे, लोखंडाच्या कपाटात लोखंडाच्या डबीत एक परीस ठेवलाय म्हणे। परीस ठेवला तेवढा परीस घेऊन ये। आता मला सांगा, परीसाचाच परीस लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होतं? ते म्हणे, गुरुजी का तुमच्याकडे डोकं फिरलं का काय? लोखंडाच्या डबीत परीस राहील कसा? जा म्हणे तू घेऊन ये। डबी आणायला गेला, डबी घेऊन आला, गुरुजींच्या हातात दिली, डबी उघडली, परीस नव्हता का? लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर लोखंडाचा आणि त्या परीसाचा अगोदरच स्पर्श घडून यावा लागतो। लोखंडाच्या डबीत परीस होता, पण तो एका कागद रूपी पुडीत बांधलेला होता। भगवान परमात्मा आपल्या हृदयात अगोदरचाच आहे, फक्त तो कागद रूपी मोहमायाच्या जाळेत पुडीत बांधलेला आहे। तो आपल्याला शोधायचा आहे, पण तो कशानं? भक्तीने आणि भावानं शोधायचा आहे। अभंगाचं शेवटचं चरण, तो का